नमस्कार, मी शुभम शिंदे. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने करूयात. बिनविरोध पॅटर्नच्या विरोधात मनसे आता कोर्टात गेली आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय, कुणाला कुठं जायचं ते जाऊ शकतात. रायगडमध्ये अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. चौकशी करण्याचं काम संबंधित यंत्रणा करेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या विरोधात आता मनसे जी आहे ती याचिका कोर्टात दाखल केली आहे. प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील. भाजप प्रदेश अध्यक्ष यांनी काँग्रेसला थेट चॅलेंज दिलं. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणारे सुजात आंबेडकरांनी खळबळजनक दावा केला. प्रणिती शिंदे आणि फडणवीसांमध्ये डील झाली आहे. सुजात आंबेडकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस. नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या. ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या. बरोबर की नाही? बरोबर. तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू. पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं, थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत. नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील. अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे. आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे. आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे. आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठेही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. आता थेट स्वरूपामध्ये संविधान बचावची भूमिका घेऊन मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे. आणि देशामध्ये आज संविधान वाचवण्याकरता सगळ्यात आग्रही आणि प्रयत्नशील कोण असेल तर राहुल गांधी आहे. राहुल गांधींच्या हातात सतत संविधान असतं आणि राहुल गांधींनी कुठल्याही प्रकारची तडजोडी संविधानिक मूल्यांवर केलेली नाही. शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही. कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये. प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.